नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। आज आपण उमरखेड तालुक्यातील चातारी या ठिकाणी आलेलो आहे आणि चातारी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्याकरता राज्याचे माजी गृहमंत्री जे अनिलजी देशमुख या ठिकाणी आलेले आहेत आणि पाहूया त्यांची प्रतिक्रिया। अनिलजी देशमुख या ठिकाणी चातारी या ठिकाणी या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे हे पाहण्यासाठी आलेले आहेत। आपण काय सांगाल, जे जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी शासनाने जे हे केलेला आहे याविषयी आपण काय सांगणार? असं आहे की या भागामध्ये तो शासनाने हा जलविद्युत प्रकल्पांचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्या विरोधात या भागातील संपूर्ण शेतकरी आहे। मी सकाळपासून या भागामध्ये फिरतोय, कोणताही शेतकऱ्याने असं म्हटलं नाही की हा प्रकल्प आला पाहिजे। प्रचंड विरोध या प्रकल्पाला आहे, कारण की शेतकऱ्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे। या भागातली जमीन अतिशय सधन आहे, त्याच्यामुळे या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे। आणि म्हणून सरकारने पहिले जरी निर्णय घेतला असेल तरी लोकांच्या भावना लक्षात घेऊन हा प्रकल्प इथे रद्द केला पाहिजे। आणि हा प्रकल्प रद्द झाला नाही तर इथे लोकांमध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे। त्यामुळे लवकरात लवकर राज्य शासनाने हा निर्णय घेतला पाहिजे। दुसरा प्रश्न माझा, जे आतापर्यंत अतिवृष्टीमुळे या शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमिनी पाण्याखाली गेलेली आहे, आतापर्यंत शासनाने कोणताही निधी या शेतकऱ्यांना आतापर्यंत दिलेला नाही, याबद्दल काय सांगाल? शासनाने लवकरात लवकर आता सर्वेच्या भानगडीत न पडता सरसकट सर्वांना इथे त्यांना मदत केली पाहिजे आणि अनुदान दिलं पाहिजे। त्याचबरोबर या ठिकाणी जो राज्य शासनाने विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना सांगितलं होतं की आम्ही सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करू। आता वेळ आलेली आहे खऱ्या अर्थानं कर्जमाफी करायची। शेतीमालाला भाव नाही, अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात होते, ते मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं। इथे या भागामध्ये तुम्हाला माहिती आहे सोयाबीन होते, हळद होते, ऊसाचं पीक आहे आणि मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे संपूर्ण पीक त्यानिमित्तानं उद्ध्वस्त झालेलं आहे। त्यामुळे आता वेळ आलेली आहे कर्जमाफी करावी आणि म्हणून राज्य शासनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिल्याप्रमाणे कर्जमाफी केली पाहिजे। आम्ही येतो ओके सर, पेपरला टाका तुमच्या।